नमस्कार मित्रांनो, प्रोशक्ती ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण व्हाईट पेकिंग बदकाच्या जातीबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये जो पक्षी तुम्हाला दिसत आहे हा 3 दिवसाचा व्हाईट पेकिंगचा पक्षी आहे। आपल्याकडे बदक व्हरायटीमध्ये व्हाईट पेकिंग, इंडियन रनर, खाकी कॅम्बल, मस्कवी, गीज असे बऱ्याच व्हरायटी लोक पाळतात। प्रत्येक बदकाची जात ही प्रत्येक कारणास्तव आहे, प्रत्येकाची वेगवेगळे फायदे आहेत। तर चिकनसाठी बरेच लोक किंवा मांस उत्पादनासाठी किंवा शोभेसाठी व्हाईट पेकिंग ही व्हरायटी पाळतात। म्हणजे ही जी व्हिडिओमध्ये दिसत आहे ही व्हरायटी पाळतात। आणि अंडी उत्पादनासाठी लोक खाकी कॅम्बल किंवा इंडियन रनर ठेवतात। या पक्ष्यांची म्हणजे बदक पालनाची लोकांना म्हणजे बरीच आवड असते। बदक पालनाला खूप जास्त खर्च होत नाही, कारण की बदक पालन हे खूप कमी खर्चात होते। बदक ह्या आपल्या येथील कचरा वगैरे किंवा घाण किंवा जी वेस्ट असते ते खाऊन 100% जगतात। जसं कोंबड्यांना थोडंफार खाद्य द्यावं लागतं, तसं बदकालाही थोडंसं सुरुवातीच्या वेळेत चांगली वाढ होईपर्यंत खाद्य देऊ शकता आणि दिलेलं चांगलंच। त्यानंतर बाहेरचा जो आपल्या इथे भात असू द्या किंवा बाकीच्या वेस्ट भाकरी किंवा हे यांचे छोटे छोटे तुकडे करून चपाती वगैरे किंवा राहिलेल्या गोष्टी कुठलेही भाजीपाला फळं हे देऊ शकता, हे खातात। किंवा मुक्त गोट्यामध्ये वगैरे जे फीड असतं ते सांडलेलं असतं ते खातात। बदकांची खूप चांगल्या पद्धतीने आपण आपल्या फार्मवरती संगोपन करू शकता। बदक हा बऱ्याच ठिकाणी गोट्यांमध्ये गोचीड वगैरे होऊ नये किंवा खाली घाण होऊ नये म्हणून पाळला जातो। अशा पद्धतीने आपण आपल्या फार्मवरती ही व्हाईट पेकिंगची व्हरायटी ठेवलेली आहे। बऱ्याच लोकांच्या डिमांडनंतर हा पक्षी आपण आपल्या फार्मवरती ठेवलेला आहे। याची विक्री ही खूप चांगल्या पद्धतीने होते। आपल्या फार्मवरती गिनिया फाउल, टर्की, व्हाईट पेकिंग बदक, गिरिराजचा पक्षी, ब्लॅक ॲस्ट्रोलॉबचा पक्षी हा कायम अवेलेबल असतो। जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर खालील नंबरवरती संपर्क साधू शकता। आणि बदक या व्हरायटीबद्दल किंवा बदक संगोपनाबद्दल किंवा बदक विक्रीबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। वेगवेगळे असेच व्हिडिओ येत जातील आणि त्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल। धन्यवाद।